जशी या सामन्याला सुरुवात होईल मी समालोचक रोशन पाताडे आपल्यासोबत जोडला जाईन. अभिषेक पाटील यांनी मात्र थोडीशी विश्रांती घेतली आहे. आज रात्रीतली ही शेवटची मॅच. वेलकम टू UC17 ऑर्गनाइज्ड APL 2025 अबुधाबी प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मेगा स्क्रीनवरती मात्र आपण या स्पर्धेची संपूर्ण स्थिती पाहतोय. कशा पद्धतीने मात्र ही स्पर्धा खेळवली गेली आहे. तब्बल 120 खेळाडू, 10 संघमालक, 10 आयकॉन प्लेयर, 1 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार आणि सोबतच आकर्षक अशी ट्रॉफी UC17 आयोजित अबुधाबी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेची. द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबत आकर्षक ट्रॉफी. मालिकावीरासाठी मात्र एक आकर्षक ऍक्टिवा स्कूटर आणि बाकीची इतर सर्व वैयक्तिक पारितोषिक. दरम्यान गणपती बाप्पाचं नाव घेतलंय. सामन्याची सुरुवात सिद्धेश माडिक आणि त्यांच्या समोर मात्र बॅटिंगसाठी राहुल कांबळे आणि पहिल्याच बॉलवर राहुल कांबळेच्या बॅटमधून येतो एक धमाकेदार चौकार. आवा दे. आणखीन एक काय फिल्डिंग. काळा चौकीचा गिरीश कोचरेकर, त्याचं नाव प्रथमेश प्रवीण मयेकर. जबरदस्त फिल्डिंग. तुम्ही तुम हो तो क्या तुम हो, हम ही हम है तो क्या हम है. दूध मांगोगे तो खीर देंगे और कश्मीर मांगोगे तो चीर देंगे. इतकं सोपं नाहीये. डिसायडर मॅच आहे आणि डिसायडर मॅच मध्ये मात्र कोण जिंकणार ना याचा अंदाज आता सध्या तरी आपण लावू शकणार नाही. सिद्धेश माडिक आणि विरोधात राहुल कांबळे. या वेळेला पुन्हा एकदा फाईन लेकडे बॉल जातोय. पाहूया किती धावा मिळतील. एकच धाव येणार आहे आणि एकेरी धावेनंतर मात्र आपण जर स्कोरबोर्ड पाहिला तर 4 आणि 3 एकूण 7 धावा स्कोरबोर्ड वरती. प्रोलिंग स्पोर्ट्स अगदी खूप चांगलं काम. तिथे स्कोरबोर्ड आपण बघा. जी टीम बॅटिंग करते त्यांच्या टी शर्टचा जो कलर आहे त्या कलरचं स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळू शकेल. राहुल कांबळे मगाशाही मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती. सोबत मात्र आदित्य दळवी, एडी आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश माडिक मगाच्या मॅच मध्ये मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्यांनी घेतलाय. आणि या वेळेला सिद्धेश भोसले पाठीमागे होते. थोडस तयार राहण्याची गरज होती. क्विक राहणं गरजेचं होतं. विकेट मिळवू शकले असते राहुल कांबळे सारख्या बॅटरची. आणि या कॅचचा थोडासा लांब गेल्यानंतर सिद्धेश माडिकच्या चेहऱ्यावरती थोडीशी निराशा पाहायला मिळाली. राहुल कांबळे यांनी सुद्धा एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करता आलं नाही. बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल मात्र स्लिप कडे गेला. तर मागील 5 बॉलवर 5 सिंगल आले. पहिल्या बॉलवर चौकार आला. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 आणि पहिल्या षटकाची समाप्ती. नवीन ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी मात्र चैतन्य आलाय. एक्झिबिशन मॅच संपलेले आहेत. उद्या काही एक्झिबिशन मॅच वगैरे नाही आहे. उद्या फक्त 5 लीग स्टेजच्या मॅच आहेत. 2 सेमीफायनल आहे आणि एक मेगा फायनल आहे. हे उद्याच्या दिवसाचं शेड्यूल आत्ताच तुम्हाला सर्वांना माहीत करून देतोय. पहिल्या दिवशी लेडीजची एक्झिबिशन मॅच झाली. त्यानंतर जिजामाता नगर आंबेवाडी अशी एक्झिबिशन मॅच झाली आणि आजच्या दिवसाच्या या अंतिम सामन्यानंतर तुम्हाला मात्र मेगा स्क्रीनवरती आपल्या YouTube लाईव्ह वरती प्रोलिंग स्पोर्ट्स वरती रन रेट टेबल जो आहे ना तो बघायला मिळणार आहे. तो बघितल्याशिवाय कोणीही घरी जाऊ नका कारण रन रेट टेबल बघणं गरजेचं आहे. कारण उद्याच्या दिवसात कोण कोण खेळणार आहे हे तुम्हाला त्या रन रेट टेबल वरून कळणार आहे. रन रेट टेबल खूप इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेचा.
कारण अजूनही कोणताही संघ ग्रुप टॉप करताना दिसत नाहीये आणि तसं बघायला गेलं तर ही डिसायडर आहे, स्पेशली सिद्धेश भोसले यांच्या टीमसाठी. चैतन्य, राहुल कांबळे समोर आहे. ओहो, चांगला फटका इकडे. एकच रन मात्र घेण्याची संधी मिळेल. चैतन्यने काय बॉलिंग केली आहे बघा या ओव्हर मधून. 4 रन आतापर्यंत खर्च केलेत. बॉल झालेत या ओव्हर मधले फक्त 2 बॉल 4 रन. यांनी इकॉनॉमिकली मात्र थोडासा महागडाच दिसतोय चैतन्य. पहिल्या ओव्हर मधून 9, आतापर्यंत या ओव्हर मधून 4. या स्पर्धेने मात्र सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत. अगदी आयोजनाच्या पासून, ऑक्शन पासून आज या स्पर्धेचा जो विक्रम राहिलाय, म्हणजे इतकं चांगलं आयोजन आपण पाहतोय अभुदयनगर राज्याच्या आशीर्वादाने. आज बघा सकाळ होत आली आहे, परंतु प्रेक्षकांनी काही आपली जागा सोडलेली नाहीये. अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अजूनही प्रेक्षक पाहायला मिळू शकेल. खेळाडू त्याच जोशाने, त्याच उत्साहाने खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आमची ऑर्गनायझिंग कमिटी बघा, अगदी खूप मेहनत घेतली ऑर्गनायझिंग कमिटीने. UC17 युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज आज एक डिसायडर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. आमचे फोटोग्राफर अजूनही त्यांचं काम जर आपण पाहिलं तर खूप जबरदस्त कॅमेरा वर्क त्यांच्याही माध्यमातून. ऑफिशियल फोटोग्राफर म्हणून त्यांचंही नाव मोठ्या आदरानं घेतलं जाईल, मोठं कौतुक त्यांचंही असेल. इथे चेअर करणारी आमची बॅटिंग टीम सुद्धा बघा, आज त्यांचाही उत्साह तितकाच कंटिन्यू आहे. अगदी शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीतली. चैतन्य ओव्हर मात्र सुरू आहे ती दुसरी. आदित्य दळवीने मात्र यावेळेला फॉलिंग स्वीप खेळला. फॉलिंग स्वीप सोबत मात्र बॉल जातोय तो फाईन लेग कडे. एकच रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. फिल्डरच्या भूमिकेत प्रथमेश प्रवीण मयेकर. चैतन्याच्या ओव्हर मधले आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 बॉल पूर्ण, शेवटचा बॉल शिल्लक. धावसंख्या झाली ती 17. UC17 चांगला बॉल आणि ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 8.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने. 17 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चैतन्य मात्र चांगली ओव्हर हाताळली. थोडेसे अतिरिक्त रन्स खर्च जरूर केले, परंतु फक्त 8च धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हर मधून सिद्धेशनं एकही अतिरिक्त धाव खर्च केली नसली तरी 9 धावा, आणि इथे अतिरिक्त धावा येऊन सुद्धा 8 धावा आलेत. बॅटमधून मला वाटतं जवळपास फक्त 4च रन आलेत आणि 4 एक्स्ट्रा आलेत. अशा एकूण 8 धावा या दुसऱ्या षटकातून. कालचा दिवस जवळपास 4:30-5 वाजेपर्यंत स्पर्धा चालली. 4 वाजेपर्यंत काल स्पर्धा या ठिकाणी सुरू होती. आणि आज आपण जर पाहिलं तर जवळपास मला वाटतं अंदाज 5:30-5:45 वाजतील आजही, परंतु जोश काही कमी होणार नाहीये. हाऊ इज द जोश? परंतु एक चांगलं क्रिकेट अनुभवायला मिळालं खऱ्या अर्थाने UC17च्या माध्यमातून. अभिषेक सोबत मी आज गेले 2 दिवस या स्पर्धेसोबत जुडला गेलोय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण जसं मगाशी पाहिलं होतं, काय रनआउट घेतले गेले होते, काही कॅचेस पकडल्या गेल्या होत्या. आज धावाही तितक्याच वेगाने आल्या. आणि त्याबरोबरच आपण जर पाहिलं तर अभिषेक सिद्धेश माडिक यांची बॅटिंग मगाच्या मॅच मधली काबिले तारीफ, कौतुक, वाखाणण्याजोगी बॅटिंग. आणि बाईकच्या रेसमध्ये ऍक्टिवा स्कूटर मला वाटतं यावर्षी आपल्या नावावर करण्याचा त्यांनी निर्धार केलाय. आणि त्याबरोबरच यश जगतापचंही आपण तितकंच कौतुक करू इच्छितो यावेळेला. बॅटिंगच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर सिद्धेश माडिक, स्कोर जर पाहिलं तर धावसंख्या सध्याच्या स्थितीला मात्र 20. सिद्धेश माडिक आणि आदित्य दळवी समोरासमोर. आयकॉन वर्सेस आयकॉन ज्या वेळेला मॅच असते ना, त्यावेळेला मात्र बरंच काहीसं पाहायला मिळतं. मगाशी यश जगतापची विकेट
आदित्य दळवीने पटकावली, ज्या वेळेला आदित्य दळवीची विकेट यश जगतापने अगोदर पटकावली होती. आणि इथे मात्र जबरदस्त फटका आदित्य दळवीच्या बॅट मधून. हा घणाघाती प्रहार, बॉल सीमा पार, षटकार. बॅकफुट आणि बॅकफुट वर जाऊन मात्र बॅकफुट वर वेट ट्रान्सफर करत मात्र बॅकवर्ड पॉइंट कडे मात्र ठोकलेला हा षटकार. ग्राउंड स्मॅशर्स, बरोबर ग्राउंड स्मॅशरच्या त्या लोगोवर जाऊन हा बॉल लागलाय. या वेळेला मात्र पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. प्रथमेश मयेकर, राहुल कांबळे आणि आदित्य दळवी ही अनबिटेबल जोडी राहिली आतापर्यंत. मगाच्याही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर दोघांनी चांगली भागीदारी केली. आणि ओव्हरची समाप्ती 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 28 धावा, म्हणजे जवळपास 9 धावांच्या सरासरीनं स्कोरबोर्ड पुढे सरकत आहे. अकरा धावा आल्या या ओव्हरमधून, 28 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मगाशी षटकार आला होता, थोडीशी चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय तिकडे. मात्र आमच्या ऑनलाईन स्कोरिंग अपडेट मध्ये मात्र तो चौकार काउंट केला गेला होता. त्यामुळे स्कोर मात्र जर पाहिलं तर मेगा स्क्रीनवर 3 ओव्हर नंतर बिनगडी बाद 28 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. सर्वेश सोनावणे, राजेश गिरकर, रितेश भाताडे ही संपूर्ण ग्राफिक्स डिझाईन करण्यामध्ये मात्र यांचं सर्वांचं खूप चांगलं योगदान आहे. UC17 आयोजित APL 2025 आपण बघतोय. स्पोर्टी सॅक, भगवानजी सावंत, त्याचबरोबर आमचे सर्व ओनर्स, सर्व आयकॉन्स, आमची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी ही तुम्हाला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. अबुदयनगर प्रीमियर लीगचं हे आयोजन करणारा हा संपूर्ण ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. ऑर्गनाइज बाय बिल्डिंग नंबर 17. दहा संघ मालक, जवळपास 3500 सदनिका आणि त्या 3500 सदनिकांचे 120 खेळाडू आणि 10 संघांमध्ये या सर्व 120 खेळाडूंना लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून विभागून दिलं गेलं अगदी समान रीतीने. मात्र हे सर्व खेळाडू विभागून दिल्यानंतर मात्र कित्येक दिवस उत्सुकता लागून राहिली होती या APLची. आणि या इव्हेंटचं संपूर्ण नियोजन सांभाळलंय ते अविनाजी मिडबावकर, सचिनजी चक्रू रावल यांनी. त्यांची संपूर्ण जी UC17 ची टीम आहे त्यांच्या माध्यमातून मात्र खूप चांगलं सहकार्य राहिलं. अगदी आमचे दिलीपभाई गवस असतील, त्याचबरोबर आमची संपूर्ण अप्रत्यक्षरित्या पडद्यामागे काम करणारी टीम. आणि या वेळेला मात्र राहुल कांबळेला आउट होऊन माघारी परतावं लागेल. थोडक्यासाठी अगदी मला वाटतं 3-4 इंचासाठी मात्र जर बॉल खाली असता तर षटकार मिळू शकला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाही. चुटकी बॉलिंग अगदी पाहायला मिळते ती मयूर वाघे यांची, ज्याला आपण प्लास्टिक बॉल क्रिकेटमध्ये टिचकी बॉलिंग म्हणायचो. इथे मात्र आपण आता चुटकी बॉलिंग म्हणूया. थोडासा बॅटचा चेहरा जर खाली ठेवला असताना जवळपास 3 ते 4 इंचाचं अंतर राहिलं आणि ते 3 ते 4 इंचाच्या अंतरामुळे मात्र फलंदाज राहुल कांबळेला बाद होऊन माघारी परतावं लागलं. आणि आता षटकाराची अपेक्षा इथे केली जात होती. ज्ञानेश लांजेकर येतो बॅटिंगसाठी, 1 डाऊन बॅटर. पहिल्या बॉलवर मयूर वाघेने या चुटकी बॉलिंग वरती विकेट मिळवली. पुन्हा एकदा पहिला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आदित्य दळवी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फिल्डर द्वारा मात्र चुका होत आहेत. यावेळेला अगदी मॅचिंग किट तुम्हाला पाहायला मिळते. नवीन खेळाडू आहे प्रत्येक सामन्यामध्ये. मात्र तुमच्या संघात जितके संघात खेळाडू निवडून दिले गेलेले आहेत त्या प्रत्येक खेळाडूला तुम्हाला संधी द्यायची आहे. स्कोर जर आपण पाहिलं तर 29 धावा स्कोरबोर्डवर. ट्रॉफी हंटर्स विरोधात ग्राउंड स्मॅशर्स. पुन्हा एकदा मिडॉन मध्ये तोच फिल्डर. पुन्हा एकदा मात्र आता असं वाटतंय बॉल त्याच्या पाठीमागे लागलाय.
तो जिथे जातोय तिथे बॉल जातोय. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं घडतं की एखाद्या खेळाडूच्या मागे जेव्हा बॉल लागतो ना, मग तो फिल्डर तुम्ही कुठेही उभा करा, बॉल त्याच्या मागे मागे धावत असतो. ओ, या वेळेला मात्र नाही गेलाय, परंतु हा नवीन खेळाडू आहे म्हणून कुठेतरी फलंदाज सुद्धा मात्र त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. आदित्य दळवी तसं बघायला गेलं तर टेक्निकली खूप स्ट्रॉंग बॅटर आहेत. मैदानाच्या 360 डिग्री मध्ये त्यांना खेळण्याची महारत हासिल आहे. एक चांगले बॅटर आहेत आदित्य दळवी. राहुल कांबळे या वेळेला थोडासा लवकर आउट होऊन माघारी परतला. स्कोर जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा झाले 30. उद्याचा दिवस बरोबर दुपारी 12 वाजता मात्र मॅच सुरू होणार आहे. आणि या वेळेला मात्र कॅपमध्ये फटका ज्ञानेश लांजेकरच्या बॅटमधून हा दमदार चौकार. क्लासिकल कवर ड्राइव, 4 रन्स. ये दिल मांगे मोर, रन मिलेंगे 4. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. अहो, या वेळेला काय घडलंय आणि पंचांचा निर्णय आउट. आज आमचे मित्र अभिषेक पाटील गेल्या 2 दिवसांपासून या स्पर्धेचे ऑफिशियल समालोचक म्हणून काम पाहतायत. रेफरल रिव्ह्यू बॅटिंग टीमने घेतलाय. बॅटिंग टीमचा हा रेफरल रिव्ह्यू आहे. पाहूया, याची पडताळणी होईल. आणि येस, आउट म्हणजे हा रिव्ह्यू घालवलेला आहे. आपल्या नावासाठी जो एक रिव्ह्यू दिला आहे प्रत्येक टीमसाठी, तो रिव्ह्यू त्यांनी घालवलेला आहे. चोरट्या धावेच्या प्रयत्नात आहेत. ज्ञानेश लांजेकर थोडेसे कुठेतरी धाव घेताना मध्ये आले, त्यामुळे थोडासा उशीर जो आहे ना, तो त्याचमुळे झालेला आहे. अगदी आमचे प्रेक्षक जे आहेत, दर्दी प्रेक्षक बघा, अजून सकाळ होत आलेली तरी सुद्धा पॅव्हेलियन मध्ये बसून ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. समोरच्या पॅव्हेलियन मध्ये, या बाजूच्या पॅव्हेलियन मध्ये बघा, डाव्या बाजूला सुद्धा अगदी बाईक मैदानाच्या आतमध्ये आणून हेल्मेट घालून सुद्धा आमचे काही प्रेक्षक मॅच बघतायत. ओ, काय फटका इथे खेळलाय. ज्ञानेश लांजेकर आणि न्यू बॅटर आले मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक, ज्ञानेश लांजेकर, मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. ज्ञानेश लांजेकरच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आतापर्यंत हायएस्ट विकेट टेकर बॉलर, परंतु त्याच्यावरती मात्र आक्रमण केले या वेळेला ज्ञानेश लांजेकरने. परेश कारिया पुन्हा एकदा, या वेळेला मात्र फिल्डर आहेत. दोन बॉल 2 चौकार 1 सिंगल. प्रतीक आलाय बॅटिंग साठी. स्कोर जर आपण पाहिलं तर 43 धावा, 43. 43 धावा म्हटलं की मग या वेळेला मात्र पुन्हा एकदा टॅप केलेला फटका इथे पाहायला मिळतोय. चोरट्या धावेच्या प्रयत्नात 1 धाव वाढते. नॉट आउट घोषित केलाय. रिव्ह्यू घेतलाय का सिद्धेश भोसले यांच्या टीमने, म्हणजे ग्राउंड स्मॅशर्सने हा रेफरल रिव्ह्यू मागितलाय. DRS, डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम, त्याची मागणी मात्र केली आहे थर्ड अंपायरकडे. हायकोर्टातून मात्र निर्णय आता सुप्रीम कोर्टाकडे. पाहूया काय निर्णय येईल यासाठी. दूध का दूध और पानी का पानी. अँड बॅटर आउट. रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल.
यश चव्हाण येतोय बॅटिंगसाठी. एकूण धावसंख्या 43 आणि आता मात्र एक रन अजून ऍड होताना स्कोरबोर्ड वरती धावसंख्या मात्र अजून एकदा पुढे सरकताना. ओहो, पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मयूर वाघे मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. परेश करियाने मात्र आतापर्यंत सर्वाधिक विकेट पटकावणाऱ्या गोलंदाजाचा मान पटकावलाय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आपल्याला बघायला मिळतो. एकूण धावसंख्या झाली ती 45 आणि जिंकण्यासाठी मात्र 46 धावांचं आवाहन ग्राउंड स्मॅशर्स या संघासमोर असणार आहे. 46 रन्स टू विन. 46 अर्थात व्हॅलेंटिनो रॉसी. मोटो जीपी मध्ये चला लवकर चला, मॅच चालू करा. 30 बॉल 46. हॅलो हॅलो, चला लवकर मॅच चालू करा. ट्रॉफी हंटर्स या संघाने मात्र प्रथमतः बॅटिंग करत असताना 45 धावा बनवल्या. 46 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. शेवटची मॅच आजच्या रात्रीतली. उद्या बरोबर 12 वाजता मात्र पहिला सामना. चला या मॅचची सुरुवात करूया. आपण पाहतोय इन ऍक्शन या मॅच मध्ये कौस्तुभ दळवी, आदित्य दळवी, ज्ञानेश लांजेकर, राहुल कांबळे, कौस्तुभ तारकर, ऋषित कदम, यश चव्हाण, त्याचबरोबर परेश श्रीधनकर, आकाश सावंत आणि सार्थक शिंदे. तर दुसऱ्या बाजूने मात्र ग्राउंड स्मॅशर्स कडून आपण या मॅच मध्ये इन ऍक्शन बघणार आहोत. सिद्धेश भोसले, सिद्धेश महाडिक, मयूर वाघे, अनिकेत वाळवे, परेश करिया, त्याचबरोबर चैतन्य राणे, प्रथमेश मयेकर, प्रणव कदम, संकेत कदम आणि हरेश तोटे हे खेळाडू इन ऍक्शन असतील. आदित्य दळवीचा पहिला बॉल सिद्धेश महाडिक साठी. पहिला बॉल या वेळेला मात्र बॉटम हँडचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र या वेळेला थोडक्यात इथे मात्र बचावलेत. रिस्क घेतली होती आणि असं म्हटलं जातं रिस्क आहे तो इश्क आहे. चांगली धाव घेतली, चोरटी धाव घेतली. अगदी सकाळी आपण जर पाहिलं तर जवळपास 4:45 वाजता धावांची चोरी इथे मात्र होताना बघायला मिळते. ऑन साइडला एक चांगला फटका सजवला. तिकडे मात्र प्रतीक क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एक रन पुन्हा एकदा. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल, विपुल पंडुलकर अँड टीम खूप चांगलं काम करताना. 5 वाजलेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण चालू असलेला हा सामना बघतोय आणि अजूनही 70 जण ही ऑनलाईन मॅच बघतायत. फुल टॉस बॉल आणि या वेळेला मात्र गॅप मध्ये फटका. गोलंदाज आदित्य दळवीला लागेल झटका. बॉल जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. ये दिल मांगे मोर, रन मिलेंगे 4. चौकार आलाय. सिद्धेश महाडिक इथे ऍक्टिव्हा स्कूटरच्या रेस मध्ये आहे.
चला या रेफरल रिव्ह्यू. आदित्य दळवीने रेफरल रिव्ह्यू मागितलाय. रनआउटची मागणी केलेली होती आदित्य दळवी यांनी. अर्थात फिल्डिंग टीमचा हा रेफरल रिव्ह्यू असणार आहे. डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून याची पडताळणी होणार आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स कडून खूप चांगलं कॅमेरावर, खूप चांगलं छायाचित्रण आणि नॉट आउट आणि रिव्ह्यू गमावलाय. आता यानंतर तुम्हाला कोणताही रिव्ह्यू घेता येणार नाही. ट्रॉफी हंटर्स ही आपल्यासाठी माहिती आहे की यानंतर आता मात्र आपल्याला कोणताही रिव्ह्यू मिळणार नाही या डावासाठी तरी. इथे मात्र आपण जर पाहिलात तर पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलात तर एक रन घेतली जाते. एक एक रन खूप महत्वाची आहे. नऊ रन आतापर्यंत. शेवटचा बॉल आदित्य दळवीच्या ओव्हर मधला. सिद्धेश माडिक ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा मनगटी फटका परंतु जबरदस्त फिल्डिंग. कौस्तुभ दळवी संघ मालक काय फिल्डिंग केली आज. एडी आणि केडी काय फिल्डिंग करतायत मगासपासून. या दोन बंधूंची मात्र कमाल आहे. ट्रॉफी हंटर्स लक्ष मात्र ट्रॉफीवर आहे. आता मात्र पहिल्या ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर स्कोर 10 धावा. जिंकण्यासाठी मात्र बनवायचे 36. अजूनही 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं आता मात्र इथून पुढे बॅटिंग करायची आहे. 24 बॉल्स टू गो अँड 36 रन्स टू विन. मुंबईचा रथाधीश अबुदयनगरचा राजा यांच्या आशीर्वादाने युनायटेड क्लब ऑफ 17 इमारत क्रमांक 17च्या नेतृत्वाखाली मात्र चालू असलेले हे आयोजन एसी इव्हेंट्स यांचं खूप चांगलं सहप्रायोजन आपल्याला पाहायला मिळते. डे 3 चा शेड्यूल आपण बघणार आहोत. पहिली मॅच बरोबर 12 वाजता योगेश माटल अँड राहुल देवकर यांच्या संघामध्ये होणार आहे. अर्थात उद्याची पहिली मॅच स्पिन मास्टर्स वर्सेस यॉर्कर किंग्स या दोन संघांमध्ये असेल. दुसरा सामना होईल स्वप्नील सावंत अर्थात स्टंप शेकर्स वर्सेस राजेश खिलारी यांचा बॉल स्ट्रायकर्स या दोन टीम मध्ये. वेळ आपल्याला ठरवून दिली गेलेली आहे. बरोबर 12 वाजता पहिली मॅच होणार आहे. बॉलिंग मार्कवरती संघ मालक कौस्तुभ दळवी केडी. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून येतो एक दमदार चौकार. काय फटका खेळला. अगदी कॉपी बुक स्टाईल, पुस्तकी, मनगटी, सीधी बॅट, नो बकवास. 4 धावा. आज मला वाटतं 50 धावा बनवल्या ज्या वेळेला त्यावेळेला मात्र 5 डझन वया अबुदयनगरच्या राजाचरणी आपल्या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पॉन्सर करण्यात आले. आपल्या UC 17च्या माध्यमातून युनायटेड क्लब ऑफ 17 या क्रीडा स्पर्धेसोबत एक सामाजिक काम सुद्धा ही स्पर्धा करते. जितक्या वेळेला 50 धावा बनतील तितक्या वेळेला मात्र 5-5 डझन वया आपल्या अबुदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून ज्या वेळेला आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन मात्र या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मात्र हे सामाजिक कार्य हाती घेतलं जातं. गणेशोत्सव कालावधीमध्ये सुद्धा आपण जसं पाहिलं की गणरायाच्या चरणी मात्र बऱ्याच भाविकांनी वया होत्या, बाकीच्या इतर शालेयोपयोगी वस्तू होत्या, या अर्पण केल्या. खरं तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापनाच यासाठी केली होती की या उत्सवातून कुठेतरी समाज उपयोगी कार्यक्रम घडावेत, लोक एकत्र यावीत आणि त्यातून मात्र सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम व्हावेत. जसं आपण पाहिलं मगाशी सुद्धा बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अबुदयनगरचा गणराज अर्थात उत्सवांचा राजा यांच्या माध्यमातून उद्या सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम. रक्तदान हेच श्रेष्ठदान. आपण सगळ्यांनी उद्या त्या मंडळाच्या सद्दा रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन त्या कार्यक्रमाला सहकार्य करायचंय.
आणि काळा चौकी परिसर म्हटलं की मग जवळपास 6 ते 7 मोठमोठी गणेश मंडळ आहेत. या गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जात असतात. जिजामाता नगरचा राजा असेल, जिजामाता नगरचा महाराजा असेल, आंबेवाडीचा राजा असेल, काळा चौकीचा महागणपती असेल, अभुदयनगरचा राजा असेल, उत्सवांचा राजा अर्थात अभुदयनगरचा गणराज असेल. ही मंडळं जी आहेत ती सर्व एकत्र येत असतात. गणेशोत्सव कालावधीमध्ये विविध समाजा उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. आणि ही स्पर्धा सुद्धा आज आपण जर पाहिलात तर अभुदयनगरच्या राजा चरणी आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून ज्या वेळेला आदिवासी पाड्यामधील असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचं वाटप करते, तर त्याला सुद्धा त्यांचं सहकार्य राहिलं UC17 कडून. ज्या ज्या वेळेला 50 धावा मॅच मध्ये बनतील त्या त्या वेळेला 5 डझन वयांचं स्पॉन्सरशिप मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात येणार आहे. म्हणजे खूप चांगला संदेश देणारी, अगदी आपण जर पाहिलं तर खूप चांगला मेसेज देणारी ही स्पर्धा राहणार आहे. या संपूर्ण मुंबापुरीतील आयोजन तर मोठं आहेच, परंतु ही गोष्ट जी आहे ती या स्पर्धेला अजून मोठं करते. 20 धावा स्कोरबोर्ड वरती जिंकण्यासाठी मात्र टार्गेट आहे एकंदरीत 46 धावांचं, म्हणजे 18 बॉल बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 10 धावांच्या सरासरीनं स्कोर पुढे जातोय. पहिल्या ओव्हरमधून 10, दुसऱ्या ओव्हरमधून 10, एकही विकेट अजून आलेली नाहीये. सिद्धेश महाडिक पुन्हा एकदा खूप चांगली बॅटिंग करताना जवळपास 14 धावांवरती तो बॅटिंग करतोय आणि 14 धावा गरजेच्या आहेत त्याच्या वैयक्तिक 100 धावा पूर्ण करण्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या सिद्धेश महाडिक यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. आतापर्यंत वैयक्तिक 86 धावा या सिद्धेश महाडिकनं आपल्या वैयक्तिक फलंदाजीतून या स्पर्धेमध्ये बनवलेत. नो बॉल आहे, त्यामुळे सिद्धेश महाडिकला ते कळलं. जसं त्यांना कळलं की हा नो बॉल आहे, त्यांनी पाठीमागे बॉलला पाठवलं, 1 रन घेतली आणि या एक्स्ट्रा रनचा कुठेतरी फायदा उचलला सिद्धेश महाडिक ऍक्टिव्हाच्या रेसमध्ये. त्याचबरोबर यश जगताप हा खेळाडू सुद्धा खूप चांगली कामगिरी. ओम साळवी हा सुद्धा ऍक्टिव्हाच्या रेसमध्ये म्हणजे मालिकावीराच्या रेसमध्ये. शॉर्ट लिस्टेड हे सर्व प्लेयर्स आहेत आतापर्यंतचे ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेदरम्यान. आमची ग्राफिक्स टीम, आमची युट्यूब लाईव्ह टीम, आमचे साऊंड ऑपरेटर, आमचे लाईट्स ऑपरेटर आणि संपूर्ण AC इव्हेंट्स अविनाश अँड चक्रू अर्थात अविनाश मिडबावकर आणि सचिन चक्रू रावल. काय स्पर्धा भरवली आहे, काय स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. अगदी प्रत्येकाने मात्र कौतुक करावं अशी ही स्पर्धा आहे आणि होय कौतुक झालंही आहे. आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, विकेटचं पतन, खेळाडू बाद.
जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. 14 चेंडू 21 धावांची आवश्यकता. या वेळेला मात्र बॉटम हँडचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय आणि एक धाव येते. 14 बॉल मध्ये 21 ची गरज होती, आता 13 बॉल 20 ची आवश्यकता आहे. सिद्धेश महाडिक आणि त्यांच्या सोबत मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र मयूर वाघे. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो ज्ञानेश लांजेकर. 13 बॉल 20 चं समीकरण. या ओव्हरचा शेवटचा बॉल. स्पोर्टी सॅक. भगवान सावंत. ओहो, काय फटका खेळलाय आणि या वेळेला मात्र मयूर वाघे क्षेत्ररक्षकाला टाकतोय मागे. बॉल जातोय सीमा पार. आलाय चौकार मयूर वाघेच्या बॅट मधून. हा डे 2 है. वो साल दूसरा था, ये साल दूसरा है आणि तिसरा दिवस सुद्धा सुरू झालाय. चला, आदित्य दळवी मात्र चुकी झाली आहे, परंतु क्रिकेटमध्ये आता मात्र ऍक्शन रिप्ले आणि त्याला मागे घेता येणार नाही. चौकार आलाय. 13 बॉल 20 ची गरज होती, आता मात्र 12 बॉल 16 ची आवश्यकता आहे. काय फटका खेळलाय. अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी. चार इनिंग्स मध्ये 4 डावांमध्ये 89 धावांवर बॅटिंग करतोय सिद्धेश महाडिक. एकदा जोरदार टाळ्या त्याच्या बॅटिंगसाठी होऊन जाऊ द्या. मॅच जिंकायला 16 आणि त्याच्या 100 धावा पूर्ण व्हायला 11 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय आणि 100 धावा जर या मॅच मध्ये सिद्धेश महाडिकने पूर्ण केल्या तर प्रज्योत सावंत यांच्याकडून त्यांना 1111 रुपयांचा पुरस्कार. दिलखुलास व्यक्तिमत्व प्रज्योत सावंत. पारितोषिक जाहीर केले 1111 सिद्धेश महाडिक यांच्या 100 धावा पूर्ण झाल्यावर. या मॅच मध्येच मात्र त्या 100 धावा पूर्ण झाल्या पाहिजेत. जिंकण्यासाठी 16, 100 साठी 11. एपीएल ओनर्स, एपीएल आयकॉन्स, 120 खेळाडू, 10 संघ, 10 संघ मालक, 2 विजेते. एकाला 1 लाख, दुसऱ्याला 50,000. एकाला मोठी ट्रॉफी, दुसऱ्याला छोटी ट्रॉफी. मालिकावीराला गाडी आणि बाकीच्यांना एलसीडी. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स. आदित्य दळवी. आयकॉन वर्सेस आयकॉन. इथे मात्र मनगटी फटका पाहायला मिळतोय. 2 व्हाईट बॉल नंतर सिंगल घेतली आहे ती सिद्धेश महाडिकने. 90 धावा मात्र त्यांच्या पूर्ण झाल्या आहेत. संघाला मात्र जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 10 धावा अजून गरजेच्या आहेत सिद्धेश महाडिकला त्यांच्या वैयक्तिक 100 धावा पूर्ण करण्यासाठी. आणि या 100 धावा ज्या आहेत ना त्या त्यांच्या 4 इनिंग मध्ये पूर्ण होतील जर या मॅच मध्येच त्यांनी या 100 धावा पूर्ण केल्या. 10 धावा जिंकण्यासाठी आहेत. 10 त्याच्या अर्धशतकासाठी आहेत. आणि बघा हा बॉल सुद्धा अडवलाय. मला वाटतं कौस्तुभ दळवी आणि आदित्य दळवी काही या 100 धावा पूर्ण होऊ देणार नाहीत. परंतु ही मॅच जिंकणार कोण हे तितकंच महत्वाचं आहे. एक डिसाइडर मॅच आहे स्पेशली ग्राउंड स्मॅशर साठी. जिंकायला 11 आणि 100 पूर्ण करण्यासाठी 9. आणि जिंकण्यासाठी समीकरण काय गरजेचं आहे तर 9 बॉल आणि 11 धावा. यॉर्कर लेंथ बॉल. या वेळेला मात्र बॉल अडवलाय. काय फिल्डिंग केली आहे. वाह. आकाश सावंत. प्रयत्नांची करतोय पराकाष्ठा, परंतु या वेळेला सिद्धेश महाडिक. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट.
37 धावा. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 6 बॉल 8 रनची आवश्यकता. आणि सिद्धेश महाडिक किती धावांवर बॅटिंग करतोय तर 92 धावांवरती आहे. म्हणजे 8 जिंकायला 8 100 पूर्ण करायला. जर या 8 धावा सिद्धेश महाडिकने बनवल्या तर प्रज्योत सावंत यांच्याकडून त्यांना 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. परंतु स्ट्राईकवर कोण असेल या वेळेला तर मयूर वाघे. रन बनणार त्यासाठी 8 पाहिजे. बघायला गेलं तर ते रन काउंट नाही झाले पाहिजे. ऋषित कदम. चला इथे मात्र आता सिद्धेश महाडिकला स्ट्राईक मिळाली आहे. आता 2 चौकार किंवा एक डबल घेऊन एक षटकार जरी मारला तरी चालेल. परंतु याच मॅच मध्ये त्यांच्या 100 धावा पूर्ण त्यांना करायच्या आहेत. जर त्यांना 1111 पुरस्कार हवा असेल. आणि या वेळेला सिद्धेश महाडिकने गमावली आहे आपली विकेट. व्हेरी हार्ड लक. परंतु बॅटिंग आवडली असेल तर जरा सिद्धेश महाडिकसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 4 इनिंग मध्ये 92 धावा बनवणारा खेळाडू ठरलाय. प्रयत्न चांगला होता. या मॅच मध्ये 20 धावा बनवून तो आउट झालाय. चार बॉल आणि 7 धावा. चार चेंडू 7 धावा. 7 धावा 4 चेंडू. बॅटिंग साठी आलाय चैतन्य राणे. फुटवर्क चांगलं होतं. कौस्तुभ दळवी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. 3 चेंडू 6 धावा. निम्मे चेंडू दुप्पट धावांची गरज आहे. मयूर वाघेवरती मात्र आता जबाबदारी वाढली आहे. स्टेप आउट होऊन खेळलाय. परंतु 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 एकच धाव घेतली जाणार या बॉलवरती. आता पुन्हा एकदा बॉल आउट बघायला मिळणार का? 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. आणि यावेळेला वाईड बॉल. 2 रन तर येतीलच. दोन चेंडू आणि 3 धावा.
या वेळेला काय स्थिती आहे मॅचची जाणून घेऊया. 1 बॉल 2 रन. पुन्हा एकदा पॉवर प्ले चालू असलेल्या ओव्हर मधून आपण जर पाहिला तर या सामन्यामध्ये आपण गरज आहे 1 बॉल 2 ची. आणि बॉल आउट होणार का? परत एकदा बॉल आउट ट्रॉफी हंटर्सला करावा लागणार का? आणि अभिषेक पाटील यांच्याकडून जर बॉल आउट झाला तर 501 रुपयांचा पुरस्कार. आणि या वेळेला पहिली धाव घेतली आहे आणि परत एकदा बॉल आउट होण्याची शक्यता. परंतु 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 अंपायरचा निर्णय. रिव्ह्यू घेतलाय रिव्ह्यू घेतलाय रिव्ह्यू घेतलाय. काय निर्णय येतोय पाहूया. थांबा थांबा रुको जरा सबर करो. हृदयाचे ठोके आता धडधड 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 होऊ लागलेले आहेत. धक धक. झूम इन झूम आउट झूम इन झूम आउट. खूप क्लोज मोमेंट आहे. आणि नॉट आउट आहे बॅटर. बॅटर नॉट आउट आहे. 2 रन कंप्लीट झालेले आहेत. And the winner is Ground Bashers. Ground Smasher won the match. अभिनंदन टीम. ग्राउंड स्मॅशर सिद्धेश भोसले आणि टीम हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. अँड वन्स अगेन प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड जातोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 इनिंग मध्ये 92 धावा बनवणारा आणि या सामन्यामध्ये 20 धावा बनवून आउट जरी झाला असला तरी सामनावीराचा पुरस्कार पुन्हा एकदा जातोय तो सिद्धेश महाडिक यांना.